ऍटम जो आहे हा ऍटम कोणता पार्ट झाला? इंडिव्हिज्युअल. वी कॅन नॉट डिवाइड ऍटम फर्दर and it is the smallest individual part of matter. इंडिव्हिज्युअल हा वर्ड जो आहे हा वर्ड त्या ठिकाणी राईट करणं नेसेसरी आहे, कारण की जर तुम्ही फक्त स्मॉलेस्ट वर्ड यूज केला तर स्मॉलेस्ट पार्ट हा नाही आहे मॅटरचा. कारण की जर सपोज मी 2 थिंग्स घेतल्या ठिकाणी, या 2 थिंग मी घेतलेला आहे किंवा जनरली ही एक साइज कन्सिडर करू आणि ही एक साइज कन्सिडर करू, तर याच्यापेक्षा हे स्मॉल आहे, तर मी याच्यामधला एक स्मॉल पार्ट कट केला तर त्याला आपण ऍटम म्हणू शकतो का? नाही, है ना. कारण की ऍटम नेकेड आईजने आपल्याला दिसणार नाही आणि त्याला आपण इंडिव्हिज्युअल इनडिवाइड करू शकत नाही. जसं आता मी याचा स्मॉल पार्ट कट केला, याला आपण ऍटम म्हणू शकणार आहोत का? नाही. तर सेम इंडिव्हिज्युअल पार्ट, मग ऍटमचे किती पार्ट पडतात? 2, न्यूक्लियस आणि एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट. न्यूक्लियस आणि एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट. आता न्यूक्लियस मध्ये काय प्रेझेंट असेल बरं? प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. लिहू नका तुम्ही, हे पाहून घ्या, म्हणजे लक्ष देऊन घ्या, मग लिहून घ्या एक सोबत. आता न्यूक्लियस मध्ये किती पार्ट असणार? प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. हे बघा, टॉपिक असा आहे, सायन्स जो आहे हा सायन्स असा रट्टा मारण्याचा सब्जेक्ट नाही, है ना. तुम्ही तुमचे जेवढे कन्सेप्ट क्लिअर होतील तेवढं तुम्ही त्या ठिकाणी प्रॉपर राईट करू शकणार. आणि सायन्स मध्ये असं कुठंच म्हटलेलं नाही की जे बुक मध्ये दिलेलं आहे तेच तुम्हाला राईट करायचं आहे. इट इज नॉट नेसेसरी. हा, की जसं तुमचं बुक मध्ये दिलेलं आहे तर तसंच तुम्ही जनरली एक्झाम्सच्या बुक वरती किंवा एक्झाम्स मध्ये ते लिहिणार नाही. जे तुम्हाला समजलेलं आहे ते तुमच्या लँग्वेज मध्ये लिहा फ्रीली. हा, ज्या डेफिनेशन आहे डेफिनेशन सुद्धा तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता, त्याच्यामध्ये कोणी तुम्हाला रॉंग देणार नाही. हा, पण मग जे लॉ आहे, स्टेटमेंट आहे ते ऍज इट इज पाहिजे. हा, बाकी तुम्हाला असं काही कंपल्शन नाहीये की जे तिथं दिलेलं आहे आणि तसंच लिहायचं आहे. असं तर मग 11वी आणि 12वीच्या मुलांचं तुम्ही बुक बघणार तर मग त्याच्यामध्येच भयंकर होऊन जाणार. त्यांचे 4-4, 5-5 ह्या साईजचे बुक्स आहे माझ्याकडे. आता एवढं ते रटणार का? शक्यच नाहीये, है ना. तर सायन्स समजून घेण्याचा टॉपिक आहे. समजलं, मनाने लिहा तर तुम्हाला म्हणजे सायन्स इझी पण जाईल आणि लिहिता पण येईल. स्टडी करायची गरज पडायलाच नको आपल्याला, है ना. तर या ठिकाणी काय होतं तुमचं? न्यूक्लियस, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट मध्ये काय असेल? इलेक्ट्रॉन्स. आता ह्या इलेक्ट्रॉन्स, जो हा इलेक्ट्रॉन्स आहे, हा इलेक्ट्रॉन्स जनरली काय करतो? देवाणघेवाण करतो. इलेक्ट्रॉन काय करणार? देवाणघेवाण करणार किंवा म्युच्युअल शेअरिंग पण करू शकतो. का? त्याला स्टेबल व्हायचंय म्हणून. कोणताही एलिमेंट आहे तर त्या एलिमेंटला काय व्हायचं आहे? स्टेबल व्हायचं आहे. आता स्टेबल होणं म्हणजे काय? त्याचं स्वतःचं ऑक्टेट कंप्लीट करणं म्हणजे काय? स्टेबल. मग ह्या स्टेबिलिटीसाठी एकतर तो इलेक्ट्रॉन काय करेल? देईल, घेईल, म्युच्युअल शेअरिंग करेल. दोघांपैकी काही करेल आणि काय होईल? स्टेबल होईल. मग हे कोणामुळे होणार? इलेक्ट्रॉनमुळे. मग जेवढे इलेक्ट्रॉन त्याने दिलेले आहे किंवा जेवढे इलेक्ट्रॉन घेतलेले आहे, ओके, किंवा जनरली ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी त्याला जेवढे पण इलेक्ट्रॉन्स लागलेले आहे, दिलेले आहे किंवा म्युच्युअल शेअर झालेले आहे, त्याला आपण काय म्हणणार? व्हॅलेन्सी. किती टाइप पडले आता? 2. फर्स्ट वन येणार व्हॅलेन्सी आणि देन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आता व्हॉट इज मीन बाय व्हॅलन्स इलेक्ट्रॉन? द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, the number of electrons which is present in outermost shell. Okay,
डेफिनेशन बघा काय म्हटली आहे, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स विच इज प्रेझेंट इन आउटर मोस्ट शेल. आउटर मोस्ट शेल मध्ये जे इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे त्यांना आपण काय म्हणणार, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. जर मी KLMN नुसार इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन केलं तर आता मला बघा, मी जर क्लोरीन घेतलंय, क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती आहे 17. आता क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17, 287 हे काय झालं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. मग आता अकॉर्डिंग टू डेफिनेशन 7 काय झाले व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, बिकॉज 7 इलेक्ट्रॉन इज द प्रेझेंट इन द आउटर मोस्ट शेल. कंप्लीट. हाँ. Now what is mean by valency? Valency is the combining capacity of an element. Combining capacity of an element. Okay. Valency is nothing but the combining capacity of an element. Okay. आता कंबायनिंग कपॅसिटी म्हणजे काय, एकतर इलेक्ट्रॉन देऊन किंवा घेऊन त्या ठिकाणी काय होणार आहे, बॉन्ड फॉर्म होणार आहे, तो कंपाऊंड स्टेबल होणार आहे, त्याला काय म्हणणार व्हॅलेन्सी. मोस्ट ऑफ लोकांमध्ये कन्फ्युजन असतं व्हॅलेन्सी आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ते काय करतात, व्हॅलेन्सी आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन बोथ टॉपिक सेम घेऊन घेतात, बट दॅट इज नॉट सेम. बघा मी क्लिअर करते. सिंपल एक्झाम्पल आहे, सोडियम घेऊ आणि दुसरं एक्झाम्पल घेऊ क्लोरीन. सोडियमचा जनरली ॲटॉमिक नंबर आपल्याला माहिती आहे आता 11 आणि याचा 17. 281 कोणाचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन झालं सोडियमचं, आणि क्लोरीनचं 287. आता याच्या ठिकाणी बघा सोडियमचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती झाले 1, आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे 1, आणि क्लोरीनचे किती झाले 7. आता याची व्हॅलन्सी मला फाइंड आउट करायची आहे. आता मी व्हॅलन्सीची डेफिनेशन मी काय घेतली, कंबायनिंग कपॅसिटी ऑफ एन एलिमेंट. आता कंबायनिंग कपॅसिटी किंवा इलेक्ट्रॉनला एलिमेंटला काय करावं लागतील, इलेक्ट्रॉन द्यावे लागतील, घ्यावे लागतील. मग कशासाठी, त्याचं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी. आता इथं सोडियम आहे, किती इलेक्ट्रॉन देईल 1 इलेक्ट्रॉन जर त्याने दिला तर त्याचं ऑक्टेट काय होऊन जात आहे कंप्लीट. ऑक्टेट कंप्लीट झालं म्हणजे सोडियमची व्हॅलन्सी किती झाली 1. गॉट इट. हा. नाव नेक्स्ट. आता मोस्ट ऑफ लोक काय करतात, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आणि व्हॅलन्सी बोथ आर सेम. मग याची पण व्हॅलन्सी किती 1 आणि क्लोरीनची व्हॅलन्सी किती सांगून देतात 7 आहे. ऍक्च्युली क्लोरीनची व्हॅलन्सी 7, पण ती तुम्हाला ह्या स्टेपला नाहीये. तुम्हाला इलेक्ट्रॉन शिफ्टिंग करावे लागतात. हे जे मी तर ड्रॉ केलं होतं ना p ऑर्बिटल त्याच्यानंतर s ऑर्बिटल, मग हे इलेक्ट्रॉन तुम्हाला शिफ्ट करावे लागतात, जे की बियॉन्ड युअर सिलेबस, म्हणजे तुमच्या सिलेबसच्या बाहेर आहेत. ते तुम्हाला 11th मध्ये येईल, आता नाहीये. पण आताची जी व्हॅलन्सी तुम्ही कॅल्क्युलेट करणार ती कशी करणार, 7 लिहिणार का नाही, किती लिहिणार 1, कारण की आता क्लोरीन किती बॉन्ड फॉर्म करतोय 1. आता हे दोघांना जर मी कंबाईन केलं तर कोणता कंपाऊंड फॉर्म होतोय NaCl, किती बॉन्ड फॉर्म झाला सिंगल. हा, जेवढे इलेक्ट्रॉन देईल तेवढाच त्या ठिकाणी काय फॉर्म होणार आहे बॉन्ड, किंवा जेवढे इलेक्ट्रॉन घेतले जातील तेवढाच त्या ठिकाणी काय फॉर्म होणार आहे बॉन्ड. मग मी जर या ठिकाणी 7 इलेक्ट्रॉन दिले म्हणजे किती बॉन्ड फॉर्म व्हायला पाहिजे 7 बॉन्ड फॉर्म होतील का, आलं लक्षात. व्हॅलन्सी आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन क्लिअर झाले. याच्यामध्ये आता कोणाला काही प्रॉब्लेम आहे नाही. हा, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे नाही. हा बघा व्हिडिओ रेकॉर्ड झाला आहे, आज रात्रीपर्यंत थोडं एडिट करून मी जनरली व्हिडिओ तुमच्या पण ग्रुपला टाकते, तुम्ही नंबर आणि तुमच्याही ग्रुपला टाकते, तर तो जो व्हिडिओ आहे तर तो शेअर करा आणि तुम्ही पण सबस्क्राईब करा. चला नेक्स्ट टॉपिक जो आहे तर तो टॉपिक आपल्याला बघायचा आहे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ एन एलिमेंट अकॉर्डिंग टू SPDF. ओके,
एसपीडीएफ ने जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघत आहात तर एस मध्ये तुम्हाला किती इलेक्ट्रॉन फिलअप करायचे अप टू 2, पी मध्ये तुम्ही अप टू फिलअप करणार 6, डी मध्ये तुम्ही अप टू फिलअप करणार 10 आणि एफ मध्ये अप टू फिलअप करणार 14. आता हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये जेव्हा तुम्ही इलेक्ट्रॉन फिलअप करणार, इलेक्ट्रॉन फिलअप करण्याची जी प्रोसिजर आहे तर ती असणार आहे अकॉर्डिंग टू अबव प्रिन्सिपल. ओके, हा अबव प्रिन्सिपल्स जनरली या ठिकाणी लिहिलेला आहे 1s 2s 2p 3s 3p 3d देन 4s 4p 4d. तुम्ही असे नंबर्स जे आहेत तर हे नंबर्स फर्दर इन्क्रीज करू शकतात. त्याच्यानंतर नेक्स्ट, आता इलेक्ट्रॉन्स जे आहेत तर ते ऍक्च्युअल फिलअप कसे करायचे आहे तर तो पॉइंट आपण बघू. हायड्रोजन विच हॅव्हिंग द ॲटॉमिक नंबर 1. मग तुम्हाला या ठिकाणी अकॉर्डिंग टू एसपीडीएफ फिलअप कसं करायचंय 1s. पहिलं ऑर्बिटल कोणतं आपलं s. आपण काय घेणार 1s आणि इलेक्ट्रॉन्स किती याच्यामध्ये 1, तर आपण काय लिहिणार 1. ओके, त्याच्यानंतर हेलियम जर मी घेतला तर हेलियमचा जो ॲटॉमिक नंबर आहे तर तो किती आहे 2, तर या ठिकाणी आपण लिहिणार 1s2. जे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे तर ते तुम्हाला कुठे लिहायचे अप्पर साइडला. कुठे लिहायचे अप्पर साइडला. ओके, त्याच्यानंतर हेलियम नंतर येते तुमचं लिथियम विच हॅव्हिंग द ॲटॉमिक नंबर 3. आता बघा पहिला जो शेल आहे तर फर्स्ट शेल कोणती तुमची 1s. आता फर्स्ट आपण लिहिणार 1s2. 1s2 नंतर नेक्स्ट कोणती येते तुमची 2s. आता इथे येणार 2s1 झालं 1s2 2s1. त्याच्यानंतर येतं तुमचं बेरिलियम, ॲटॉमिक नंबर काय येणार 4. आता इथे येणार तुमचं 1s2 2s2. ओके, आता नेक्स्ट बेरिलियम नंतर बोरॉन. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर 5. आता 5 असल्यानंतर इथं करणार तुम्ही 1s2 2s2 2p. बघा 1s2 2s2 याच्यानंतर इथं जायचंय कारण की हे असं क्रॉस आलेलं आहे. याच्यानंतर डायरेक्टली 3s वरती जम्प करायची नाहीये. हे इथं संपलं की इथून स्टार्ट होणार. पुन्हा सांगते मी, हे इथं संपलंय. ओके, मग याच्यानंतर डायरेक्ट तुम्ही 3s वरती जम्प करायची नाहीये. हे संपलं की पुन्हा इथून स्टार्ट होणार आहे. मग इथं स्टार्ट होणार तुमचं 2p. 2p नंतर स्टार्ट होणार 3s. ओके, मग आता टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती फिलअप करायचे आहे 5. 5 जर मला फिलअप करायचे तर कसे फिलअप करणार 1s2 2s2 राहिला 1. 2च्या वर तर आपण फिलअप करू शकत नाही. मग इथं करणार आपण 2p1. ओके, त्याच्यानंतर कार्बन 6 सेम 1s2 2s2 2p2. आलं सगळ्यांच्या लक्षात. आता नंतरचे काही देते मी अजून ते सगळ्यांनी सॉल्व करायचे आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अकॉर्डिंग टू एसपीडीएफ हे क्लिअर व्हायलाच पाहिजे.
तुम्ही पण शेअर करू शकता का आजचा व्हिडिओ? तुम्ही पण शेअर करू शकता आजचा व्हिडिओ. मी लिंक टाकेल ग्रुपला. झालं? काय आलं नायट्रोजनचं? हा हा 2p3. 2 नंबर आहे फक्त. पीचं तर आपलं फिक्स आहे ना, 6 इलेक्ट्रॉन प्लेस करायचेच आहे. मी काय सांगितलं तुम्हाला, हे जे नंबर्स आपण इथे दिलेले आहे 1 2 3, याचा आणि इलेक्ट्रॉनचा काही संबंधच नाहीये. हे जे असतील हे फक्त जनरली आपल्याला प्रॉपर वे मध्ये इलेक्ट्रॉन फिलअप करायचे ते. मग पी मध्ये तर आपल्याला माहिती आहे आपण किती इलेक्ट्रॉन फिलअप करू शकतो, 6. आता याच्यामध्ये पण एक पॉइंट आहे बघा, जर तुम्ही एस ब्लॉक बघितला तर एस ब्लॉक मध्ये तुम्ही किती इलेक्ट्रॉन फिलअप करू शकतात, 2. मग ती इलेक्ट्रॉन कसे फिलअप करू शकतात, हा एस ब्लॉक झाला. एस ब्लॉकचा जो शेप आहे तर तो शेप जनरली सर्कल फॉर्म मध्ये आहे किंवा प्रत्येकाचे शेप आहे. हे जितके पण मी ऑर्बिटल्स या ठिकाणी ड्रॉ केलेले आहे एस पी डी आणि एफ, यांचे सगळ्यांचे शेप्स आहे. पण तुम्हाला शेप्स आता नाहीये, तुम्ही जेव्हा 11th मध्ये जाणार तेव्हा तुम्हाला एसपीडीएफ यांचे सगळ्यांचे शेप्स येतील. पण आतासाठी फक्त लक्षात घ्या की तुम्हाला जनरली ह्या ब्लॉक नुसार रायटिंग करायचं आहे. आता हा झाला तुमचा एस ब्लॉक. आता याच्यामध्ये जर मला इलेक्ट्रॉन फिलअप करायचे आहे तर मी ते इलेक्ट्रॉन कसे फिलअप करणार, हे जे ऑर्बिटल आहे हे ऑर्बिटल किंवा हा जो ब्लॉक मी काढलेला आहे ते फक्त कशासाठी आहे, इलेक्ट्रॉन फिलअप करण्यासाठी. बाकी जर तुम्ही ऍटम बघितलं किंवा ऍटमचं स्ट्रक्चर बघितलं तर ते कशा रीतीचं असेल, राऊंड शेप आहे सगळ्यांना माहिती, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग असतात सगळ्यांना माहिती आहे. ओके, पण प्रत्येक वेळेस आपण ते ड्रॉ करू शकतो का, नाही. म्हणून आपण ही एक प्रोसिजर घेतलेली आहे ब्लॉक की ज्याच्यामध्ये आपण काय करतो, इलेक्ट्रॉन्स जे आहेत तर ते प्लेस करू शकतो. मग आता एस मध्ये आपण किती इलेक्ट्रॉन प्लेस करू शकतो, 2. मग ती इलेक्ट्रॉन प्लेस करण्याची पण एक प्रोसिजर आहे. तर ती प्रोसिजर बघा काय आहे, एक पॅरलल आणि दुसरा अँटी पॅरलल. किती इलेक्ट्रॉन फिलअप झाले, 2. पहिला असेल पॅरलल आणि दुसरा असेल अँटी पॅरलल. दोघं पॅरलल राहू शकत नाही, दोघं अँटी पॅरलल राहू शकत नाही. एक पॅरलल असेल, एक अँटी पॅरलल असेल. आता पी ब्लॉक जर मी घेतला, आता मला सांगा एसचा एक ब्लॉक आहे त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन फिलअप केले मी, 2. आता पी ची किती आहे, 6 इलेक्ट्रॉन आहे, तर टोटल किती ब्लॉक लागतील, 3. एका ब्लॉक मध्ये 2. ओके, हे झाले तुमचे पी ब्लॉक. किती झाले, 3. आता याच्यामध्ये जर तुम्हाला इलेक्ट्रॉन फिलअप करायचे आहे तर हे इलेक्ट्रॉन फिलअप करताना आधी कसे फिलअप करायचे, पॅरलल आणि त्याच्यानंतर अँटी पॅरलल. एक एक्झाम्पल मी तुम्हाला देते या ठिकाणी. एक्झाम्पल मध्ये बघा, जर P5 आहे म्हणजे टोटल P5 जी P4 घेऊ आपण किंवा P4, किती इलेक्ट्रॉन फिलअप करायचे पी ऑर्बिटल मध्ये, 4. आता जर मला पी ऑर्बिटल मध्ये 4 इलेक्ट्रॉन फिलअप करायचे आहे, असे फिलअप करायचे नाही. ह्या रीतीने फिलअप करायचे नाही. फिलअप कसे करायचे तुम्हाला, या रीती. आलं लक्षात? आता याचा यूज कुठं होईल, ऑक्सिजनचे काढले तुम्ही, ऑक्सिजनचं नक्षत्र सांग बरं काय येईल, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑक्सिजनचं. हा 2s2 2p2 कस काय, हे बघ 2p मध्ये किती इलेक्ट्रॉन फिलअप करायचे आपल्याला, टोटल पी मध्ये आपण किती फिलअप करू शकतो, 6. ऑक्सिजनचे टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती फिलअप करायचे आहे, 8. आता जर मला 8 फिलअप करायचे आहे तर या ठिकाणी बघा काय झाले, इथं 2 आणि इथं पण काय झाले, 2. 4 इलेक्ट्रॉन कंप्लीट झाले. मग आता किती राहिले, फक्त 4. मग जर मी पी मध्ये 6 पर्यंत फिलअप करू शकते तर डायरेक्टली 4 लिहून टाकायचे. किती झाले, 4. आता ऑक्सिजनची व्हॅलेन्सी किती आहे माहिती तुम्हाला, ऑक्सिजनची व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन माहिती आहे,
हा हा, व्हॅलेन्सी काय ऑक्सिजनची? नाही नाही, इथं काय असेल व्हॅलेन्सी ऑक्सिजनची? 2 आहे ना. ऑक्सिजनची व्हॅलेन्सी किती? 2. तो टॉपिक बाकी का तुमचा, व्हॅलेन्सी आणि नंबर ऑफ बॉन्डिंग वगैरे? ठीक आहे, ते पण घेऊ आपण. आता या ठिकाणी किती इलेक्ट्रॉन्स आहे? 4 इलेक्ट्रॉन झाले. आता फ्लोरीनचं झालं कॅल्क्युलेट. हा, निऑनचं पण झालं. काय होईल बघा, फ्लोरीनचे किती इलेक्ट्रॉन आहे? 9. इथं किती फिलअप केलं मी? 8. पी मध्ये फक्त 1 इलेक्ट्रॉन इन्क्रीज करायचंय तुम्हाला. निऑन मध्ये पण काय करायचंय? 1 इलेक्ट्रॉन इन्क्रीज करायचंय. सेम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येणार, 1s2 2s2 2p5 है ना फ्लोरीन साठी. निऑन साठी काय येणार? 1s2 2s2 2p6 झालं. आता सोडियम घ्या बरं. सोडियम ॲटॉमिक नंबर 11. ओके, हे लिहिलेलं असेल ना तुम्ही इकडच्या साईडला.